पुणे शहरात सध्या एक वेगळी शांतता आणि धास्ती पाहायला मिळते. विद्येचं माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अचानक आज रात्री 10 वाजल्यापासून रस्ते ओस पडणार आहेत. ज्या खाऊ गल्ल्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी असायची, तिथे आता पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू येणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात 26 मे पासून पुढील 14 दिवसांसाठी म्हणजेच 8 जून पर्यंत कडक जमावबंदीचे आदेश लागू केलेत. पण ही जमावबंदी नक्की कशासाठी आहे? वाढती गुन्हेगारी, आगामी सण की इंधन टंचाईचं सावट? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. गेल्या काही दिवसात पुण्यात घडलेल्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. विशेषतः दत्तनगर आणि बालाजीनगर परिसरात रिक्षा चालकांवर झालेले हल्ले आणि गोळीबाराच्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय की पुण्यात गुन्हेगारी वाढली असल्याचा दावा केवळ एक खोटा नेरेटिव्ह आहे. आकडेवारीनुसार 2024च्या तुलनेत 2025 मध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली असून पुण्यातील गुन्हेगारीचा दर दर लाख लोकसंख्येमागे अतिशय कमी आहे. नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटना या टोळी युद्धातून किंवा गुन्हेगारी वृत्तीतून नसून त्या वैयक्तिक पूर्ववैमनस्यातून झाल्या होत्या आणि पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना जेरबंद केले. पुणे पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये असून 100हून अधिक सराईत गुन्हेगार सध्या गजाआड आहेत. डायल 111 वर येणाऱ्या तक्रारींना पोलीस केवळ 7 मिनिटात प्रतिसाद देत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तत्पर असल्याचं आयुक्तांनी ठामपणे सांगितलंय. पण पुणेकरांच्या रात्रीच्या जीवनशैलीवर या आदेशाचा मोठा परिणाम झालाय. नवीन नियमांनुसार रस्त्यांवरील फेरीवाले, पथारी व्यावसायिक, फुटपाथवरील खाऊ गल्ल्या आणि लहान हॉटेल व्यावसायिकांना रात्री 10 वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मोठ्या हॉटेल्सना रात्री 10:30 ते 11 वाजेपर्यंत सवलत असली तरी नियमांचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय. पोलिसांच्या मते रात्री उशिरापर्यंत उघड्या असणाऱ्या टपऱ्या आणि स्टॉल्सवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकत्र जमतात आणि नशेच्या अंमलाखाली गुन्हे घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे गुन्हेगारीला मुळापासून उपटून टाकण्यासाठी आणि शहरात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी हा रात्रीचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. जरी यामुळे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार असली तरी सार्वजनिक शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. 26 मे पासून लागू झालेली 14 दिवसांची जमावबंदी ही केवळ गुन्हेगारी रोखण्यासाठी नाही, तर त्यामागे अनेक सामाजिक आणि राजकीय कारणं देखील आहेत. आगामी काळात येणारा बकरी ईदचा सण आणि शहरात विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी इंधन दरवाढी विरोधात पुकारलेली आंदोलनं यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता या जमावबंदीमध्ये काय आदेश आहेत ते आपण पाहूया. सभा आणि आंदोलनांवर बंदी असणार आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, निदर्शने आणि जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमण्यास सक्त मनाई आहे. शस्त्र बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आलेत. तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शरीराला इजा पोहोचवू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगता येणार नाहीये. ज्वलनशील पदार्थांवर बंदी आहे. कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सार्वजनिक ठिकाणी सोबत नेण्यावर निर्बंध असतील. तसंच घोषणाबाजी आणि चिथावणीखोर गाणी यांवर देखील बंदी आहे. सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा घोषणा देणं, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणे यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आता महानगरपालिकेच्या नवीन मार्गदर्शक सूचना आपण बघूया. केवळ अत्यावश्यक कामांसाठी वाहनं असतील. शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी केवळ अत्यंत महत्त्वाच्या आणि शासकीय कामांसाठी सरकारी वाहनांचा वापर करावा. वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच ठिकाणी तपासणी किंवा दौऱ्यावर जाताना वैयक्तिक गाड्या नेण्याऐवजी कारपूलिंग पद्धतीचा वापर करावा. अधिकृत प्रवासासाठी शक्य तिथे एसटी बस, रेल्वे, स्थानिक पीएमपीएमएल बस आणि मेट्रो सेवांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आलाय. प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी महापालिकेच्या सर्व अंतर्गत बैठका, सेमिनार आणि प्रशिक्षण सत्रे प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. या संपूर्ण परिस्थितीत पुणे महानगरपालिकेने घेतलेला निर्णय सर्वात चर्चेचा ठरलाय. इंधनाचे वाढते दर आणि पेट्रोलियम पदार्थांची कमतरता लक्षात घेता महापालिकेने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे.
आता महापालिकेच्या सर्व अंतर्गत बैठका, चर्चासत्र आणि प्रशिक्षण सत्र प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहेत. अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी प्रवासासाठी कारपुलिंग करणं अनिवार्य केलं असून आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक जसं की मेट्रो, बस किंवा रेल्वेने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. मंत्रालयात किंवा कोर्टात जाण्यासाठी देखील खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आदेश देऊन महापालिकेने इंधन बचतीचा एक नवीन आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलाय. एकूणच पुण्यातील ही परिस्थिती सावधगिरी आणि सुरक्षितता यांचा मेळ घालणारी आहे. एका बाजूला पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक वाढवण्यासाठीचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाचा वाढत्या आर्थिक भाराला आळा घालण्याचा संकल्प आहे. बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संदर्भातही पोलिसांनी दिलासादायक माहिती दिली असून 49 पैकी 38 मुलींचा यशस्वी शोध घेतलाय. पुण्याची शांतता आणि संस्कृती जपण्यासाठी नागरिकांनी या प्रतिबंधात्मक आदेशांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. जरी काही काळ पुणेकरांना या निर्बंधांमुळे गैरसोय होणार असली तरी सुरक्षित पुण्यासाठी ही कडू गोळी घेणं आवश्यक असल्याचं चित्र सध्या दिसतंय. 8 जून पर्यंत पुण्यात हे निर्बंध कायम राहतील. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. दरम्यान या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.